अगं रमा, पिशवी भरलीस का? उद्या निघायचं आहे आपल्याला. हो, आहो भरली आहे. पुंडलिका, सगळे आपल्या आई वडिलांना घेऊन काशीला निघाले. आम्ही दोघं म्हातारी पण यायचं म्हणतोय. ओ बाबा, कशाला म्हातारपणात असले उद्योग करताय? काही गरज नाही याची. बसा इथंच. नाही तर काय, यांना चालायला तर होणार आहे काय? पुंडलिका, सगळे आपल्या आई बाबांबरोबर आणि तू आणि तुझी बायको, कसं वाटेल रे हे? बर. अहो बर काय, कशाला उगच? अगं गाव शेण घालेल तोंडात, ह्याला नेलं नाही तर. ए म्हातारे, आवरून ठेवा, उद्या सकाळी निघायचं आहे. गुणाचं ग लेक माझं काशीला नेते. भगवंता, येतो रे बाबा भेटीला. कशाला? काय तुम्ही करताय? कशाला यायचं? कशाला न्यायचं यांना? यांना होणार तर आहे काय? अगं तू कपास, सगळे गाववाले आपल्या आई वडिलांना घेऊन चाललेत. जोड तू गप आता. उठा लवकर, आवरा, उशीर होतोय. ए उठा लवकर, आवरा, उशीर होतोय. ए रमा, आवरलं का? ओ आले आले, आवरा लागले. ए म्हातारे, आवर. होय बाळा, जरा कपडे आवरतो, पिशवी भरतो. हा हो चला, नाही तर तो ओरडेल परत. वय वय वय. यांना आता ओढूनच आणलं पाहिजे. बाबा चला लवकर. अरे अरे बाळा, काय करतोय? चला लवकर चला, अख्खा गाव पुढे गेले. अरे हो, अरे रुक्मिणीला तरी येऊ दे की. ए रुक्मिणी, चल ग. ए घेऊ नका तिला. बघा, अख्खं गाव पुढे गेलं आणि आपण हळूहळू चाललोय. चला पटापट. बाबा चला. वय बाळा वय, पाय दुखायला लागले रे. मग कशाला यायचं काशीला? मी येतो. पाय दुखायला लागले रे. अहो पाय दुखायला लागले तो. वय रुक्मिणी, थांबूया जरा इथं. पुंडलिका, जरा थांबू बाबा. आता नाही होत चालायचं. ओ बाबा बसू नका हो, सारं गाव पुढे गेले. तरी मी तुम्हाला सांगत होते. मला काय माहिती आता. चला बस झाला आराम. उठा आता, चला बस झाला आराम. पुंडलिका, अजून थोडा वेळ बसू. होय रे भाळा, होय. मला काय सांगू नका, चला. मी असे ऐकणार नाही, थांबा. अरे अरे पुंडलिका, अरे अरे काय करतोयस हे? अरे कशासाठी करतोयस हे? आता बघा तुम्ही कसं नेतो मी. नको रे बाळा, नको. तुम्ही का बसा, आता बघाच तुम्हाला कसं नेतो ते. चला, अख्खा गाव पुढे गेले. उशीर होत आहे तुमच्यामुळं. चला. आता नाही होत चालायचं. चला. ओ बाबा बसू नका हो, सारं गाव पुढे गेले. परत बसले दोघं. म्हणत कशी नाहीत काय माहिती. अहो सगळे गेले पुढं कधीच. तू थांब, मी बघून येतो. नमस्ते ऋषीवर. बोल बालका. काशीला जायचा रस्ता कुठे? मला नाही माहिती. काय, ऋषी असून काशीला जायचा रस्ता माहित नाही? नाही रे बाळा, तू वाट चुकलायस का? हो. आई वडील पण तुझ्या सोबत आहेत का? हो. तुम्ही एक रात्र माझ्या कुटीत राहू शकता. उठा लवकर, इथेच एका कुटीमध्ये चला. या माते, बसा.
या बाबा बसा. तुम्ही एक रात्र इथेच आराम करा. हो ऋषीमुनी. तुम्ही कोण? मी गंगा, मी यमुना, मी सरस्वती. अरे अरे तुम्ही तर पवित्र नद्या आहात. तुम्ही या ऋषीमुनींच्या आश्रमात काय करताय? या ऋषीमुनींना साधा काशीचा रस्ता माहित नाही. तुम्ही यांच्या आश्रमात का सेवा करताय? धार्मिकता, अध्यात्म, भक्ती ही कोणत्याही ठिकाणाला भेट देण्यावर अवलंबून नसते. कुकुस्वामी हा सामान्य माणूस नाही. तू त्यानं कमी लेखू नकोस. पण त्यांनी असं काय पुण्य केलंय? पुण्य हे धार्मिक स्थळाला भेट देऊन मिळत नसतं. हे ऋषी साधारण माणूस नाही. त्यांनी आयुष्यभर आपल्या आई वडिलांची सेवा केली. आपलं आयुष्य लोकोद्धारासाठी समर्पित केलं. तुझ्या आई वडिलांना जे वागवतोस ते तुला योग्य वाटतं? तुला पुण्य मिळेल? आई वडिलांनी तुला जग दाखवलं, त्यांना तू अशी वागणूक देतोयस. हे तर मोठं पाप घडत आहे तुझ्या हातातून. नाही नाही नाही, मी चुकलो. मला माफ करा. हे देवीने तुम्ही माझे डोळे उघडले. मी चुकलो. मी खूप मोठं पाप केलंय. मी मोठा अपराधी आहे. या पापातून मुक्त होण्यासाठी मी माझ्या आई वडिलांची मनोभावी सेवा करीन. पुंडलिका, पुंडलिका, अरे मी आलोय. ये, असं बाहेर ये, भेट मला. हे भगवंता, तू माझ्या भेटीला आलास. मला क्षमा कर. माझा आनंद मी सांगू शकत नाही. पण हे भगवंता, मला माझ्या आई वडिलांची सेवा करावी लागेल. तोपर्यंत तू पांडुरंगा या विटेवरती उभा राहा. क्षमा असावी देवा, क्षमा असावी. तुला काही काळ दारातच उभे राहावे लागले. मात्र आई वडिलांची सेवा करणं हे माझं आद्य कर्तव्य आहे. म्हणूनच मी देवा. अरे हो 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 पुंडलिका, अरे अशी अपराधीपणाची भावना मनी ठेवू नकोस. खरं तर मला हेच पाहायचं होतं की तू काय करतोस. अरे मी तर प्रसन्न आहे तुझ्या मातृभक्ती आणि पितृभक्तीवर. असा पुत्र प्रत्येक आई वडिलांना मिळो. सांग सांग पुंडलिका, तुला काय हवंय? हे विठ्ठला, तुझे हे हात स्वतःच्या कमरेवर ठेवलेलं आणि विठेवर उभं असलेलं रूप मला फारच भावलेलं आहे. तुझ्या या रूपाच्या प्रेमातच मी आहे. असाच सर्व भक्तांसाठी कायम तू उभा राहा आणि सर्व भक्तांना तुझ्या मायेच्या छायेत घ्यावंस एवढीच माझी इच्छा आहे. ही इच्छा पूर्ण कर देवा. तथास्तु.